नमस्कार, मी सीता पिचड. तुम्हाला माहिती आहे का, मी तुम्हाला आज असं एक झाड दाखवणार आहे का ते पानाचा शोध लावतं. ते म्हणजे हे आहे उंबराचं झाड. त्याला औदुंबर आणि हिंदीमध्ये गुलर म्हणतात. ते उंबराचं झाड करड्या रंगाचं राहतं. त्याची पानं एकदम हिरवी आणि चिवट राहते ते. आणि त्याला उंबर येतात नाही का, ते पहिले हिरवे राहते ते, पिकल्यानंतर लालसर होते ते. उंबर म्हणजे आमच्या गावाकडे ना एक अंजीरचाच प्रकार, पण अंजीर आणि उंबर वेगवेगळे राहतं. अंजीर थोडे मोठे राहते ती, उंबर पण तेवढंच राहतं. पण ना अंजीर ना छोटं झाड राहतं, ते उंबर ना खोडामध्ये येते ती गटागटाने, आणि किंवा ते फांदी नाही का, फांदीला असं गटागटाने येते ती. पण अंजीरचं कसं तसं नाही आहे. अंजीर ना असं एक एक अंजीर येतं, असं गटागटाने नाही येते. तर तुम्ही म्हणशाल अंजीरच आहे, अंजीर नाही तर हे ना आमच्या गावाकडे असणारं उंबर आहे. आणि तसंच ना उंबराचे खूप सारे फायदे. ते उंबराचे फळं, परत त्याचा लच्ची, उंबराचं झाड आहे ना त्याच्या खाली पाणी निघतं, ते पण खूप औषधी आहे. आणि आमच्याकडं ना त्याचा लय वापर केला जातो. उंबराचं फळ नाही का, कफ, पित्त, परत मधुमेह, परत उष्णता कमी करण्यासाठी ना या फळाचा वापर केला जातो. तसंच ना हृदयाच्या विकारासाठी ना हे फळ खाल्लं जातं. जर अंगावर जर सूज आली ना, या फळाचा आणि चिकाचा वापर केला जातो. उंबराच्या मुळामध्ये ना पाणी राहतं. ते पाणी ना गोवर किंवा कांजरा जर निघालं ना, तर हे उंबराचं पाणी प्यायला देतात ती, नाहीतर मग त्याची ना आंघोळ घालते ती. त्याच्यामुळे ना आराम भेटतो. आमच्याकडे आदिवासी भागामध्ये ना ह्या उंबराला ना लय धार्मिक महत्त्व आहे. आमच्याकडे लग्नामध्ये ना मांडव घालण्यासाठी आणि देवकासाठी ना हे उंबराचा खांब किंवा त्याच्याला टगळे नाही का, ते वापरले जातात. ते तुमच्याकडे पण लग्नामध्ये हे वापरतात का? कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. तुम्हाला मागाशी नाही का मी म्हटलं होते उंबराचं झाड हे पाणी शोधतं, तर खरं आहे. जिथं उंबराचं झाड राहतं ना, तिथं जमिनीमध्ये ना हमखास पाणी राहतं. म्हणून हे झाड ना पाण्याचा शोध लावणारं झाड आहे. तसंच ना या उंबराची ना बरेच जण म्हणतात या उंबराला फुलं येतं, पण मी काय आजपर्यंत बघितलंच नाही. तर तुम्ही बघितलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि उंबराची ना खूप वेगवेगळ्या पद्धतीनं ना वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. ते तर आमच्याकडं ना भाजी करतात ती किंवा भुर्जी करतात ती. तर तुमच्याकडे काय करतात ती कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी ना आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा.